नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय केवळ एक चर्चा नाही, तर आपल्या मनाच्या अगदी कोपऱ्यात दडलेल्या पण सतत ठसठसणाऱ्या एका वेदनेला दिलेला आवाज आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या हातावर पायावर झालेली एखादी जखम कितीही मोठी असली तरी कालांतराने भरून येते, पण काही जखमा अशा असतात ज्या शरीरावर नव्हे तर थेट आपल्या आत्म्यावर होतात आणि त्यांची खून नव्हे तर आठवण उरते, जी कितीही प्रयत्न केले तरी कधीच अस्पष्ट होत नाही. ती मनात सतत ताजीतवानी राहते. आज आपण याच एका वेदनादायक पण सार्वत्रिक प्रश्नावर बोलणार आहोत. तिला किंवा त्याला विसरायचं कसं? आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्या मनाला पडणारा सर्वात मोठा प्रश्न, जखम भरते मग आठवणी का नाही? आयुष्यात कधीतरी आपल्या नकळतपणे असं एक नातं येतं जे आपल्या जगण्याची, स्वप्न बघण्याची, विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकतं. ज्या व्यक्तीला आपण मनापासून कोणत्याही अटी शर्ती न ठेवता आपल्या आयुष्यातील सर्वात खास जागा देतो, तुम्ही तिच्यासाठी वेळेची, भावनांची, भविष्याची, प्रत्येक कल्पनेची गुंतवणूक करता, पण मग आयुष्याच्या एका वळणावर, एका क्षणांनी ती व्यक्ती अचानक आपल्यापासून दुरावते. अनेकदा शब्दांनी नाही तर वागण्यातून, दुर्लक्षामधून हळूहळू पावलं ती मागे सरकते आणि आपलं हृदय तुटलेलं असतं, पण मन मात्र त्याच जागी त्या वळणावर प्रतीक्षा करत उभं राहतं. ती व्यक्ती पुन्हा येईल, तिचं स्पष्टीकरण देईल किंवा निदान तिचा एक लास्ट मेसेज, एक लास्ट कॉल येईल, या एका आशेवर. तिच्यासोबत घालवलेले क्षण, तिचं हसू, तिचा आवाज, हे सगळं मनाच्या भिंतीवर इतकं खोलवर कोरलं जातं की कोणताही प्रयत्न याला पुसून टाकू शकत नाही. तुमच्या मनात आज एक नाव आहे, एक चेहरा आहे, एक आवाज आहे जो तुम्हाला शांतपणे पुढे सरकू देत नाहीये. आज आपण याच हार्टब्रेक ट्रूथच्या मुळाशी जाऊया. ही वेदना, ही प्रतीक्षा कशासाठी आणि त्यातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग काय आहे? चला या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण आपल्या मनाच्या, आपल्या मेंदूच्या रचनेचा अभ्यास करूया, कारण याच ठिकाणी आपल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर दडलेलं आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, प्रेमभंग किंवा ब्रेकअप ही केवळ भावनिक आघात नसते, ती एक प्रकारची शारीरिक दुखापतच असते. तुम्ही अनुभवले असेल, जेव्हा नातं तुटतं तेव्हा छातीत आणि पोटात एक तीव्र कळ येते, कारण आपल्या मेंदूतले जे भाग शारीरिक वेदनेला प्रतिसाद देतात तेच भाग भावनिक आघाताला प्रतिसाद देतात. त्यामुळे खरंच आपल्याला दुखतं, पण आठवण ही केवळ एक भावना नसते, ती एक जटिल रचना असते. आठवण म्हणजे काय? ती केवळ त्या व्यक्तीसोबत घालवलेल्या क्षणांची एक नोंद नव्हे. आठवण म्हणजे भावना, अनुभव, अपेक्षा यांची आपल्या मनात घातलेली एक अखंड गाठ. जेव्हा आपण कोणावर खूप प्रेम करतो तेव्हा आपलं मन त्या व्यक्तीच्या प्रत्येक छोट्या क्षणाला, प्रत्येक मुमेंटला एक विशिष्ट दर्जा देतं. आपलं मन त्या क्षणांना केवळ घटनेच्या स्वरूपात नव्हे तर उत्कट भावनांच्या स्वरूपात साठवतं. तिने हसून तुमच्याकडे पाहिलं किंवा तुमच्यासाठी केलेली एक छोटीशी गोष्ट, तिच्या जवळ असण्याची ती सुरक्षित आणि उबदार भावना, तुमच्या प्रेमाच्या बदल्यात तिने दिलेला आनंद आणि स्वीकार, हे सगळं आपलं मन साठवून ठेवतं. तिच्या अस्तित्वामुळे तुम्हाला मिळणारा तो अखंड आनंद, ती अक्षय ऊर्जा, ही आपल्या मनाची एक सकारात्मक सवय बनून जाते. जणू काही तिच्या सानिध्यात असणे ही जगण्याची एक आवश्यक गरज बनून जाते. आणि इथेच खरा गुंता तयार होतो. व्यक्ती जाते, नातं तुटतं, पण तिच्यामुळे तुम्हाला मिळणारा तो आनंद, ती चांगली भावना आणि ती गोड सवय अजूनही तुमच्या मनात ताज्याच राहतात. ही सवय मोडणं म्हणजे शरीराला त्याची गरज नसलेल्या पण सवयीच्या झालेल्या अत्यंत आवडत्या गोष्टीपासून दूर करणं. यामुळे जखम भरते कारण ती शारीरिक क्रिया आहे, पण आठवण भरत नाही कारण ती मानसिक सवय आहे. आणि कोणतीही सवय मोडायला केवळ वेळ नाही तर मनाची कठोर इच्छाशक्ती लागते. जर आठवण सवय आहे तर ही सवय मोडायला एवढा त्रास का होतो? नातं तुटल्यानंतर एवढं खोलवर दुःख का होतं? याचं खरं कारण आशा नाही तर दुसरं काहीतरी आहे. विचार करा, खरं दुःख कशाचं आहे? ती व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात नाही याचे दुःख आहे का? की तुमच्या आयुष्यातून ती व्यक्ती काय घेऊन गेली याचे दुःख आहे? समस्या ही आहे की आपण अजूनही तिच्या किंवा त्याच्या येण्याचा विश्वास मनातून काढत नाही. आपल्या मनाचा एक कोपरा अजूनही सांगतो, नाही, हे संपलेलं नाही, ती परत येईल. आपण या मानसिक अवस्थेला गोड नाव देतो, होप, पण खरं म्हणजे ही खरी आशा नाही, ही आहे अटॅचमेंट, ओढ. ओढ म्हणजे काय? ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा एक इतका महत्त्वाचा आधार बनलेली असते की तिच्या जाण्याने आपण केवळ वर्तमान गमवत नाही तर आपण त्या व्यक्तीसोबत बघितलेल्या स्वप्नांचं भविष्य हरवून बसतो. तुमच्या मनात तिच्यासोबत घराचं, मुलाचं किंवा अगदी म्हातारपणापर्यंतच्या प्रवासाचं चित्र रेखाटलेलं होतं. तिच्यासोबतच्या फ्युचरची जी इमॅजिनरी मूवी तुमच्या मनात रोज चालवत होता, ती मूवी अचानक कोणताही इशारा न देता
बंद झाली. तुमच्या मनाला त्या मूवीचं दुःख जास्त आहे, त्या व्यक्तीचं नाही. तुमच्या भविष्यात निर्माण झालेली ती रिकामी जागा तुम्हाला जास्त त्रास देते. म्हणूनच तुम्हाला वारंवार वाटतं की मी माझा एक भाग हरवला आहे आणि हीच ओढ तुम्हाला पुढे सरकू देत नाही. जेव्हा तुम्ही रात्री पडून तिच्या फोटोवर नजर रोखून बसता, तिच्या नावाच्या नोटिफिकेशनची वाट बघता, तेव्हा तुम्ही नातं नाही, कट झालेली सवय पकडून धरता. जोपर्यंत तुम्ही ती सवय मनातून काढत नाही तोपर्यंत ही वेदना आणि ही प्रतीक्षा थांबणार नाही. आता आपण सवयीच्या पकडीतून बाहेर पडूया. अनेकांना वाटतं विसरणं म्हणजे आठवण डिलीट करणं, पण विसरण्याची खरी व्याख्या काय आहे आणि मूव्ह ऑनचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेऊया. आपण विसरू इच्छितो, पण मुळात विसरणे म्हणजे काय? आपल्या मनात विचार येतो की जादूची कांडी फिरवावी आणि त्या व्यक्तीच्या सगळ्या आठवणी, चेहरा, आवाज सगळं काही पुसून जावं. नाही मित्रांनो, हे शक्य नाही आणि तसं करणं मानवी स्वभावाविरुद्ध आहे. तुमच्या भूतकाळातील घडलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्याचा भाग आहे. तुम्हाला कोणाला विसरायचं नाहीये, तर तुम्हाला त्या आठवणीसोबत जोडलेली वेदना विसरायची आहे. त्या आठवणीने तुमच्या आजच्या आनंदावर केलेला अधिकार तुम्हाला संपवायचा आहे. आणि इथेच आपले मित्र, समाज आणि सोशल मीडिया आपल्याला एक मोठा भ्रम देतात, मूव्ह ऑनचा भ्रम. अनेक लोक तुम्हाला सल्ला देतील, पटकन दुसऱ्या नात्यात गुंतून जा, खूप पार्टी करा, स्वतःला कामात इतकं व्यस्त ठेवा की विचार करायला वेळच मिळणार नाही. हे सगळं काय आहे? हे सगळं आहे डिस्ट्रॅक्शन. विचलन तुम्हाला क्षणिक आराम देईल, तुमच्या मनाला तात्पुरतं गुंतवून ठेवेल, पण रात्री जेव्हा तुम्ही एकटे असाल, जेव्हा शांतता पसरेल, तेव्हा ती व्यक्ती, त्या आठवणी पुन्हा एकदा तुमच्या मनाच्या दारावर ठोठावतील. मोहांचा खरा अर्थ असतो स्वतःच्या पायावर, स्वतःच्या आत्मविश्वासावर उभं राहून भूतकाळाकडे शांत आणि स्वीकारलेल्या नजरेने पाहणं. आणि यासाठी 2 कठोर सत्य स्वीकारणं आवश्यक आहे. सत्य नंबर 1, विसरणं म्हणजे हटवणं नाही, विसरणं म्हणजे भावना बदलणं. ती व्यक्ती तुमच्या मनात ठेवली तरी दुखत नाही, पण तिच्याशी जोडलेली वेदना, तिची न मिळण्याची खंत आणि तिच्याविषयी आपण अपूर्ण आहोत ही भावना जर चिकटली तरच दुःख होतं. आठवण आल्यावर तिचं स्वागत करा, तिला मनात धन्यवाद द्या की तिने तुमच्या आयुष्यात काही सुंदर क्षण दिले आणि मग तिला शांतपणे अलविदा म्हणून तुमच्या आजच्या कामात, तुमच्या वर्तमानात परत या. आठवण येईल पण ती काळजी वाटणार नाही, तर फक्त एक भूतकाळातील सुंदर कथा वाटेल. सत्य नंबर 2, आठवणी मिटत नाहीत, पण त्यांचा असर नक्कीच कमी होतो. जसा जसा काळ जातो तशी तशी आठवणींशी जोडलेला भावनिक ताण कमी होत जातो. आज ज्या आठवणी तुम्हाला त्रास देत आहेत, ज्यांमुळे श्वास घेणंही कठीण होतं, काही महिन्यांनी, काही वर्षांनी त्या फक्त हलकं हसू आणतील. ही हिलिंग प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे. यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला शांतपणे वेळ द्या. आत्तापर्यंत आपण वेदना, आशा आणि आठवणींची जटिलता पाहिली, पण आता वेळ आहे समाधानाची, कारण तुम्ही या प्रवासात एकटे नाही आहात आणि हे चक्र तुम्हाला आजच तोडायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रक्रिया इन्स्टंट नाही, ही एक जर्नी आहे जी तुम्हाला शेवटी स्वतःला परत भेटवून देईल. चला तर मग हिलिंगच्या या 5 खऱ्या आणि प्रभावी पावलांना आत्मसात करूया. नंबर 1, संपर्क तोडणं नाही, संपर्काबद्दलच्या अपेक्षा तोडणं. लोक तुम्हाला ब्लॉक करा, डिलीट करा असा सल्ला देतील, पण खरी समस्या संपर्कात नाही तर संपर्काच्या अपेक्षांमध्ये आहे. तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज करू नका, कारण त्या रिप्लायचं एक्सपेक्टेशन तुम्हाला तोडतं, ते तुम्हाला पुन्हा निराश करतं. हे अपेक्षांचं चक्र तोडा. तिचा रिप्लाय येईल, तो फोन करेल ही आशा बाजूला ठेवा. तुम्ही हे फीड देणं थांबवलं की अटॅचमेंट आपोआप कमी होते. हे पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल आहे. नंबर 2, भावनांना पूर्ण स्वीकारा. रडू येत असेल तर रडा, राग येत असेल तर तो सुरक्षितपणे व्यक्त करा. उदाहरणार्थ उशीवर मारा किंवा डायरीवर लिहा. वेदना आहे हे मान्य करा, स्वतःच्या दुःखाला नाकारू नका. मी कमजोर नाही हे सिद्ध करण्यासाठी दुःखावर पांघरून घालू नका. जोपर्यंत तुम्ही हे दुःख आणि ही वेदना स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पार करू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल हो मला दुखत आहे आणि हे नैसर्गिक आहे, त्या दिवशी हिलिंगची पहिली किरणं तुमच्या आयुष्यात येतील. नंबर 3, मीला पुन्हा शोधा आणि पोकळी भरा. ती व्यक्ती गेली पण तुमचं आयुष्य तिच्यासोबत संपलं नाही. नात्यात असताना आपण बनण्यात मी मागे पडला होता. आता वेळ आहे मीला पुन्हा भेटण्याची. त्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी तुमचे छंद काय होते, कोणती स्वप्न होती जी तुम्ही बाजूला ठेवली, तुम्ही कोणासाठी थांबला होता.
ज्या जागी रिक्तता निर्माण झाली आहे ती जागा नवीन सवयीने, नवीन ध्येयाने, नवीन लोकांनी भरा. तुमचं काम, तुमचे मित्र, तुमचं कुटुंब, तुमची आवडती कला या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा गुंतून जा. तुम्ही संपूर्ण होता, तुम्ही अजूनही संपूर्ण आहात. ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा भाग होती, आयुष्य नव्हे. रिकाम्या जागा भरल्या की आठवणींची पकड ढिली होते. नंबर 4, मनाला समजवा तुम्ही हरला नाही, नातं हरलं. स्वतःला दोष देणं थांबवा, ही सर्वात मोठी चूक आहे. मनात विचार येतो माझ्यात काहीतरी कमी होतं, मी कमी पडलो किंवा पडली. नाही, कधी कधी दोन चांगले लोक, दोन सुंदर मन एकमेकांसाठी योग्य नसतात. यात कुणी कमी पडलेला नसतो, फक्त परिस्थिती चुकीची असते. तुमच्या प्रेमात काही कमी नव्हतं, फक्त दोन आयुष्य एकत्र पुढे जाऊ शकली नाहीत. तुम्ही स्वतःला दोष द्यायचा थांबवलात की हिलिंग प्रक्रिया वेगाने सुरू होते. स्वतःवर दया करा. नंबर 5, फ्युचरबद्दल लहान आणि सकारात्मक अपेक्षा तयार करा. तिच्याशिवाय फ्युचर दिसत नाही हा विचार तुमच्या मॅक्झिमम पेनचं कारण आहे. भविष्यात एका चांगल्या आयुष्याची छोटीशी आशा तयार करा. आजचा दिवस शांत जाईल, उद्या मी नवीन गोष्ट शिकेन, भविष्यात कोणीतरी चांगली योग्य व्यक्ती नक्की मिळणार. ही जाणीव मनाला हळूहळू शांत करते. तुम्ही स्वतःला एक दुसरी संधी देत आहात, एक सुंदर उद्या बघण्याची संधी. हे लक्षात ठेवा, ही पावले तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात आहे. मित्रांनो, ही हिलिंग प्रक्रिया सोपी नाही. हा आत्मसन्मानाचा आणि आत्मशोधाचा एक मोठा प्रवास आहे. पण प्रवासाच्या शेवटी एक सुंदर सत्य तुमची वाट पाहत आहे. तुम्ही तिला किंवा त्याला खरंच तेव्हा विसराल जेव्हा ती किंवा तो तुमच्या आठवणीत राहील, पण तुमच्या दुखण्याचं कारण राहणार नाही. ती व्यक्ती तुमच्या मनात कायम असेल, पण तिचं नाव ऐकून, तिचा फोटो पाहिल्यावर तुमच्या मनात तीव्र वेदना होणार नाहीत, फक्त एक गहन शांतता येईल. तुम्ही स्वतःच्या मनाला शांतपणे सांगू शकाल, हो, कोणीतरी होतं एकदा, एक सुंदर व्यक्ती ज्याच्यावर मी मनापासून निखळ प्रेम केलं होतं. ती एक सुंदर आठवण आहे, पण आता मी माझ्या नवीन आयुष्याकडे पाहतोय, माझ्या नवीन स्वप्नांकडे आणि नवीन ध्येयांकडे. लक्षात ठेवा, आठवणी कधी मरत नाहीत, पण आपल्यातलं दुःख नक्की मरतं. आणि हाच तो दिवस असतो ज्या दिवशी तुम्ही खरंच त्या व्यक्तीला विसरलेले असता आणि आयुष्यात पुढे गेलेले असता. कोणालाही विसरणं म्हणजे त्याला हृदयातून फेकून देणं नाही. विसरणे म्हणजे त्या सुंदर चॅप्टरला शांतपणे बंद करा, त्याचे धडे, त्यातून मिळालेले अनुभव घेऊन पुढचा अध्याय लिहायला सुरुवात करणं. तुम्ही अत्यंत स्ट्रॉंग आहात. तुमची खरी स्टोरी अजूनही सुरू व्हायची आहे. तुमची खरी व्हॅल्यू अजून जगासमोर सिद्ध व्हायची आहे. आणि तुमच्या आयुष्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणीतरी असं भेटेल ज्यासमोर तुम्ही पुन्हा एकदा मनापासून मोकळेपणे हसू शकाल. स्वतःला सांगा, माझी जखम आज पूर्णपणे भरली आहे आणि आता ही आठवण मला त्रास देण्यासाठी नाही, तर मी किती निक्कळ प्रेम करू शकतो किंवा शकते याची आठवण करून देण्यासाठी आहे. आणि मी आता माझ्या नवीन सुंदर प्रवासासाठी पूर्णपणे तयार आहे. तिच्या किंवा त्याच्या जाण्याने आयुष्य संपत नाही, ते फक्त नव्याने सुरू होतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.